चला मंडळी, आज बनवूया मस्त अशी कच्च्या केळ्याची कुरकुरीत कटलेट्स. साहित्यामध्ये कच्ची केळी, 3 टेबलस्पून भरडसर शेंगदाण्याचा कूट, 1 उकडलेला बटाटा, 2 टेबलस्पून उपासाची भाजणी, अर्धा कप भिजवलेला साबुदाणा, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचाभर लिंबाचा रस होईलला लिंबू आणि 3 मिरच्या आणि 1 चमचा जिरे. आता मिरच्या आणि जिरे यांचं सगळ्यात पहिल्यांदा भरडसर असं आपण वाटण करून घेऊया. आपल्याला कच्ची केळी नंतर खिसायची आहेत, तर ते सगळ्यात शेवटी खिसायची कारण ती अगोदर खिसली तर काळी पडतात. त्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये आपण बटाटा मॅश करून घ्यायचा आहे. बटाटा मॅश केल्यानंतर याच्यामध्ये आता आपण ही कच्ची केळी खिसून टाकायची आहेत. कच्च्या केळाची साल काढून घेऊया. साल काढणं थोडंसं कठीण जातं, पण एकदा एक काप उघडा झाला, की बाकी सगळं पटपट निघतं. त्यानंतर मग ही कच्ची केळी मी पहिल्यांदा पातेल्यावरच धरून खिसायचा प्रयत्न केला, पण जमत नव्हतं, तर खाली सरळ ताट घेऊन ताटामध्ये खिसून घ्यायची. आता खीस आपण या उकडलेल्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये टाकवायचा. त्यानंतर साबुदाणा, मस्त मऊ मोकळा भिजवलेला साबुदाणा घालायचा. त्यानंतर उपासाची भाजणी आणि भरडसर आपण मिरची आणि जिऱ्याचं केलेलं जे वाटण आहे, ते वाटण घालायचं. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा. त्यानंतर हे सगळं हलक्या हातानं मिक्स करून घ्यायचं. छान असा घट्ट गोळा तयार होतो आणि या गोळ्याचे आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जो आकार आवडेल त्या आकाराचे कटलेट्स बनवून घ्यायचे. मी इथे लंबगोलाकार आकार बनवला आहे. हे बघा, तुम्ही कोणताही इतर आकार बनवू शकता. आता इथं माझे 11 गोळे बनले होते आणि 11 कटलेट्स बनलेत. त्यानंतर एका कढईमध्ये तेल तापवून घेतलं आणि मीडियम गॅसवरती हे छान कटलेट्स लालसर रंगावरती खुसखुशीत खमंग होईपर्यंत परतून घ्यायचे. तर उपासाबरोबरच हे कटलेट्स आपण मुलांच्या शॉर्ट ब्रेकसाठी डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.